अमेरिका आणि इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचला। अमेरिकेचे इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले, दक्षिण उत्तर इराणला जोडणारा पूल अमेरिकेनं पाडलाय। शांतता करार मोडल्यानंतर हल्ले आणखी तीव्र झालेले आहे। अमेरिकेनं इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केलेले आहेत। इराण अमेरिका संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये, कारण दोन्ही बाजूंकरता हा अस्तित्वाचा प्रश्न आहे। इराणला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि अमेरिकाची इज्जत आता धुळीमध्ये मिळाल्यामुळे अमेरिकेला दाखवून द्यायचं आहे की ते युद्ध जिंकू शकतात। कारण जगामध्ये अमेरिकेमध्ये एक अशी भावना निर्माण झाली आहे की या युद्धामध्ये अमेरिकेला इराणचा पराभव करता आला नाही। आता संघर्ष कमी का होत नाही? इराण अमेरिकेचं उद्दिष्ट आहे की इराणची जी बॅलिस्टिक मिसाईलची जी क्षमता आहे ती नष्ट करणे, ड्रोनची क्षमता आहे ती नष्ट करणे, इराणच्या नौदलाला खास त्याच्या लहान बोटी फास्ट पेट्रोल वेसल्स आहेत त्यांना संपवणे, इराणची जी अण्वस्त्र आहेत ती बर्बाद करणे आणि त्यांचं शासन जे आहे ते इतकं कमजोर करणे की ज्यामुळे लोकशाहीने जर बंड केलं तर ते शासन कोसळेल आणि तिथे नवीन सरकार या अमेरिकेच्या बाजूने आहे ते अस्तित्वात येईल। इराणची भूमिका काय आहे? त्यांना वाटतं की त्यांचा जो सर्वात मोठा नेता आहे खामेनी, त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला वाचवायचं, आणि म्हणून इराण अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवरती हल्ले करून अमेरिकेवरती दबाव टाकतो आहे आणि याच्याशिवाय होर्मुझची समुद्रधुनी बंद करून जगावरती दबाव टाकतो आहे की अमेरिकेला सांगा की हे युद्ध थांबवा। याचा जगावरती काय परिणाम होणार आहे? याचा परिणाम जो एनर्जी सिक्युरिटी आहे किंवा ऊर्जा बाजार आहे तर त्याच्यामध्ये स्टेट ऑफ होर्मुझमधून होणारी जी तेलाची वाहतूक आहे ती जवळजवळ थांबलेली आहे। यामुळे एशियाई देश की जे इथून तेल विकत घेत होते, भारत आहे, जपान आहे, कोरिया आहे, यांना तेल पुरवठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते आता इतर ठिकाणनं तेल हे विकत घेत आहेत। तेल आणि नैसर्गिक गॅस जो आहे त्याच्या किमती या अतिशय झपाट्याने वाढत आहेत आणि जे इराणच्या तेलावरती अवलंबून होते त्यांना तर मोठा धक्काच पोचला आहे, उदाहरणार्थ चीनला। आणि याच्यामध्ये मुख्य काय होतं आहे की इराणचे जे प्रॉक्सी गट आहेत ते सुद्धा अमेरिकेवरती आणि बाकी देशांवरती हल्ले करतायत। हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये हल्ले करतायत आणि त्याच्यामुळे लेबनॉनमधले जे युद्ध आहे ते मोठ्या प्रमाणात ते वाढलेलं आहे। याच्याशिवाय हुथीज नावाचे जे बंडखोर आहेत ते आता म्हणतात जसं स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्यात आलं तसंच आम्ही जी लाल समुद्र किंवा रेड सीच्या जवळ जी स्ट्रेट ऑफ बार्बेल मंडप आहे ती आम्ही बंद करू, आणि तसं झालं तर लाल समुद्र किंवा रेड सी आणि सुएझ कॅनॉल यांचा वापर जगाला करता येणार नाही।